माधव भंडारी आपल्यासोबत आहेत। माधव भंडारीजी, असं का होतंय नेमकं? म्हणजे आधी आपण बघितलेलं होतं की संजय राऊतांचं एक वक्तव्य आलेलं होतं की सेनेच्या मंत्र्यांनी बहिष्कारच केलेला होता आणि आता परत राऊते म्हणतात की आम्हाला माहितीच नाही की मीच समितीमध्ये आहे। खरं म्हणजे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण शिवसेनेला विचारला पाहिजे। पण ज्या पद्धतीने हे बोलतायत त्याच्यावरून हे जबाबदारीपासून पळून जाण्याचा प्रकार आहे। बरं, एका बाजूला शेतकऱ्यांबद्दलचा कळवळा आणायचा, त्या शेतकऱ्यांनी चालवलेल्या आंदोलनात घुसायचा आणि त्याच्यामध्ये हिंसक वळण द्यायचा प्रयत्न करायचा, हाही उद्योग काही ठिकाणी झाला। पण नेत्यांनी सुद्धा जबाबदारीपासून पळून जायचं आणि नुसतं बोलत राहायचं, हा जो प्रकार चालू आहे त्याच्यातला हा शिवसेनेचा दुटप्पी चेहरा जनतेच्या समोर येतो। पण म्हणजे शिवसेनेशी या सगळ्या संदर्भात संवाद करण्यात आला होता? राऊतांना तशी कल्पना देण्यात आली होती? मुख्यमंत्री जेव्हा एखादा निर्णय मंत्रिमंडळाबद्दल घेतात तेव्हा त्यांना अशा तऱ्हेचा निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार असतो। मुख्यमंत्र्यांनी जर एखाद्या मंत्र्यावर जबाबदारी टाकली तर ती जबाबदारी टाकण्यापूर्वी त्याचं मार्गदर्शन घेऊन ती जबाबदारी टाकली पाहिजे, अशी काही कुठेही हे नाही, व्यवस्था नाही। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी टाकली, ती जबाबदारी आपण स्वीकारतो, ही भूमिका खरं म्हणजे सर्व मंत्र्यांची असते। पण शिवसेनेचं असं म्हणणं, म्हणजे मी जसं मगाशी म्हटलं की गेल्या वेळी जी बैठक झालेली होती त्याच्यामध्ये तुमचेच एका मंत्र्यांनी सांगितलं की शिवसेनेच्या मंत्र्यांनी परवानगी घेतली होती मुख्यमंत्र्यांची अनुपस्थित राहायला, पण नंतर येऊन संजय राऊतांनी सांगितलं की नाही, तो बहिष्कारच होता म्हणून। का होतंय असं? नेमकं संवाद नाहीये तुमच्या दोन्ही पक्षांमध्ये? नाही, हे मला असं वाटतं की हे शिवसेनेचे मंत्री त्यावेळेला मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांच्याशी चर्चा करून गेले होते। बरं, याचा अर्थ जे आमच्या जे वरिष्ठ ज्येष्ठ मंत्र्यांनी सांगितलं ते बरोबर होतं। बरं, पण मग आता तुम्ही काय करणार? आता संवादाचा प्रश्न जो आपण विचारता आहात तो कदाचित त्यांच्यातला संवादाचा प्रश्न असेल तो त्यांना विचारा। बरं, म्हणजे दोन्ही पक्षांमध्ये व्यवस्थित संवाद आहे असं तुमचा दावा आहे? बरं, पण मग आता ह्या पर्टिक्युलर जे आता घडलेलं आहे, दिवाकर रावते जे म्हणतात की मला माहितीच नाहीये, मी आता पक्षप्रमुखांशी बोलेन आणि मगच पुढे काय ते ठरवेन, इथून पुढे आता भाजपा पुन्हा एकदा त्यांच्याशी अप्रोच होणार आहे शिवसेनेशी किंवा शिवसेना पक्षप्रमुखांशी याबद्दल? हा जो काही मंत्रिगट नेमण्याचा निर्णय आहे तो मुख्यमंत्र्यांचा आहे, तो मंत्रिमंडळाचा आहे। मंत्रिमंडळाचे निर्णय हे सामूहिक जबाबदारीचे निर्णय असतात। मंत्रिमंडळामध्ये सामील असलेल्या सगळ्यांवरती ते बंधनकारक असतात। बरं, आणि ही घटनात्मक रचना आहे। सामूहिक जबाबदारी मान्य करणं हे प्रत्येक मंत्र्याचं घटनेने ठरवलेलं जबाबदारी आहे, कर्तव्य आहे। त्यामुळे आता या सगळ्या संदर्भात मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील। बरं, खूप खूप धन्यवाद माधव भंडारीजी, सविस्तरपणे आमच्याशी या सगळ्या संदर्भात बोललात त्याच्याबद्दल।